बक्षीस वितरण समारंभ दुसरी राज्यस्तरीय एरियल सिल्क स्पर्धा 2024-25 सह आयोजक विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अकॅडमी नाशिक व माउंट लिट्रा स्कूल आडगाव नाशिक बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाला। त्यात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अद्भुत हरी प्रभुजी संचालक इस्कॉन मंदिर ट्रस्ट नाशिक, सतीश जाधव अध्यक्ष, सुभाष डोंगरे उपाध्यक्ष, उमेश झोटिंग सचिव, आशिष देवल निमंत्रक, पद्मन जोशी, बाळासाहेब रणशूर, अजित बस्ते उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते। दुसरी राज्यस्तरीय एरियल सिल्क स्पर्धा 2024-25 अहमदनगर, नांदेड, नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, नंदुरबार हे सर्व स्पर्धक उपस्थित होते। समारोप समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आली। मान्यवरांनी सर्व विजयी खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, तर ते विजयी होऊ शकले नाही त्यांनी अधिक जोमानं प्रयत्न करून पुढील स्पर्धेत शिकण्याचा संकल्प करण्याची उपरोक्त स्पर्धक विविध 10-12 जिल्ह्यातील एकूण 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवला। स्पर्धेचा निकाल सोबत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन जोशी व सौ साळुंखे यांनी केलं। स्पर्धेचे नियोजन तांत्रिक समिती अध्यक्ष अजिंक्य साळवी यांनी करून स्पर्धा संचालक म्हणून शांताराम पाटील यांनी काम पाहिले। स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अकॅडमीचे सदस्य ऋषिकेश वेदांत मोरे, आदित्य गावंडे, अपूर्व जाधव, रेणुका भावले, वेदांत शिंदे, वर्षा जोशी, शीतल बर्वे, ऐश्वर्या जोशी, सरोज पवार, डॉक्टर बैरागी, योगेश खैरे, गोविंद पितळे, नेहा सोनवणे, प्रियंका बिन्नर, अशोक सोनवणे, प्रेमानंद गोसावी, शीतल झोंबड, आकाश आंबेकर, अक्षिता जोशी, अश्विनी वाणी, सौ सांधंकर, सुरेश वाघ, वेदांत सोनार यांनी परिश्रम घेतले। मंचावर माझ्याबरोबर तिथे उपस्थित असलेले इस्कॉनचे प्रमुख, संघटनेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, माझे सहकारी क्रीडा शिक्षक रणशूर दादा, संदीप पाटील सर, समोर आमचे काकाश्री आणि काकू बसलेले आहेत। ते मलखांबच्या स्पर्धा म्हटल्या की अख्खं कुटुंब, जोशी कुटुंब त्या ठिकाणी असतं। त्या कुटुंबामध्ये मला सुद्धा त्यांनी इथे बोलवलं, येणार नव्हतो, रस्त्यातून परत जाणार होतो कारण 1.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो। पण शेवटी रामरायाची आणि हनुमानाची सुद्धा इच्छा होती की कार्यक्रम अटेंड झाला पाहिजे आणि तुमच्याशी भेटायला मिळणार होतं। आल्यानंतर मी सरांशी, आता डोंगरे सरांशी बोलत होतो की किती जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे। क्रीडा शिक्षक आहे, गेली 32 वर्ष, आता जसे तुमचे कोच